मुख्याध्यापिका, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन। 1947 साली अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। त्यांच्या संघर्षाने आपल्याला हे अमूल्य भेट मिळाली आहे। आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो। महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांसारख्या नेत्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले। आपण ही जबाबदार नागरिक देशप्रेम, एकता आणि प्रगतीसाठी काम केले पाहिजे। एवढे बोलून मी माझी भाषण समाप्त करते। जय हिंद। का सलाम करे उन्हें जिनकी जिंदगी में मुकामया है, किस कदर खुश नसीब है वो लोग जिनका लोग भारत के कामया है। आदरणीय मुख्य अतिथि महोदय, सम्मानित शिक्षकगण और मेरे साथियों, स्वतंत्रता दिवस के इस पावन अवसर पर अपने विचार व्यक्त करने का अवसर प्राप्त कर मुझे हर्ष की अनुभूति हो रही है। यह हमारा 78वां स्वतंत्रता 77वां वर्ष पूर्ण हमें आज़ादी मिली थी। हमारे आज़ादी के संघर्ष की गाथा बहुत बड़ी है। मैं अपना भाषण समाप्त करती हूँ। जय भारत। Morning everyone, respected principal, teacher, parents and my all dear friends. My name is Priyanshi. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is our national festival. It is celebrated on 15 August every year. This year we are celebrating 79th Independence Day of our country. It's an important day for all of you. We got independence on 15 August 1947 from the British rule. It is the greatest of democracy. Many freedom fighters sacrificed their lives to freedom for India. We should be grateful to our freedom fighters. I love my country very much and I am proud to be an Indian. Jai Hind, Jai Bharat. तिरंगाचा आभाळ्याने सजला, नतमस्तक मी त्या संचजाने भारत देश घडवला। सामान्य व्यासपीठावर मान्यवर वंदनीय गुरुजन वर्गावर येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, आज 15 ऑगस्ट आपण सर्व इथे आपल्या भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे। या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। या देशाच्या कल्याणाचा विकास बनून सुजलाम सफलाम आणि महान। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणी, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज 15 ऑगस्ट आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिन। 1947 साली अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांसारख्या नेत्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले। आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो कारण त्या संघर्षाने आपल्याला ही अनमोल भेट मिळाली आहे। आपली जबाबदारी नागरिक मी आज आपल्याला राष्ट्रध्वजाची माहिती सांगणार आहे। आपला राष्ट्रध्वज तिरंगी आहे। त्याच्यामध्ये 3 रंग आहे, केसरी, पांढरा व हिरवा। मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे। सर्वांना मी इयत्ता 5वी शिकतो। हा 15 ऑगस्ट दिवस मला खूप आवडतो। हा 15 ऑगस्टच्या दिवसच्या हार्दिक शुभेच्छा। महाशय, पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला, म्हणून हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो। त्या दिवशी आपण आपला तिरंगा फडकवतो, राष्ट्रगीत म्हणतो। एवढ्या बोलून माझ्या भाषण संपवतो। जय हिंद। Nilesh Gavit. Today I am going to give a short speech on Independence Day. It is our national festival. It is very important to honor the flag and sing national anthem. We must. मित्रांनो नमस्कार, माझे नाव सिनियर प्रवीण गावित, इयत्ता 5वी शिकतो। आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे। तर आपण साधपणे ऐकावी ही नम्र विनंती। 15 ऑगस्ट या दिवशी आपण Today we gather here to celebrate this great national event as we all know that Independence Day. मित्रांनो नमस्कार, माझे नाव श्रेया सुनील आहे। मी इयत्ता 5वी शिकतो। आज मी स्वातंत्र्य दिनाविषयी छोटं भाषण सांगणार आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारतावर इंग्रजांचे स्वातंत्र्य दिवस हा आपण राष्ट्रीय सण आहोत। या दिवशी प्रजासत्ताक फेरी
ठाण्यात जावी. मी इयत्ता पहिलीत शिकते. मला 15 ऑगस्ट हा दिवस खूप आवडतो. सर्वांना 15 ऑगस्ट